रातच्या 12 वाजता आम्हाला एक बाई डायरेक्ट निंबाले लटकेल दिसली. मजाक नाही करून राहिलो, आमची एवढी फाटली होती की तुम्हाला काय सांगा. पण असं अर्ध्या मंदातून नाही, ब्लॉग पहिल्यापासून पहा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा माझ्या परत एका नवीन ब्लॉग मध्ये. हा व्हिडिओ तो लय एका महिन्या आधीचा आहे, पण हा व्हिडिओ टाकायला माझी हिंमतच नाही होत जाय. काऊन की त्या दिवशी आमच्या संग एवढी खतरनाक गोष्ट घडली की ते गोष्ट जर आठवली तर अजून बी अंगावर काटे येतात. तर चला मग ते गोष्ट तुम्हाला सविस्तर मध्ये सांगतो. तर तो विषय काही असा आहे, आपल्याला हरभऱ्याचं कुटार कमी पडलं होतं आणि ते कुटार माया गावात कोणाजवळच अवेलेबल नव्हतं, म्हणून मला कुटार बाहेर गावले विकत घेणं पडलं. आणि ते कुटार भरायला मी माझ्या दलिंदर मित्राले माझ्या संग घेऊन आलो आणि बिना टाइमपास करायचं कुटार भरायला भिडलो. आम्ही कुटार भरायला तर भिडलो होतो 8 वाजता, पण आम्हाला पुरी टाली पॅक करायला 10 वाजले आणि हे अजून एकच टाली झाली होती, एक टाली तर अजून राहिलीच होती. मग पहिली टाली पद्धतशीर बांधून घेतली आणि दुसरी टाली भरायला सुरुवात केली. मग ते टाली बी आम्ही ना कशी बी लोटत पटत 12:30 वाजे लोक पुरी पॅक करून टाकली. मग आखरीनं टाली बांधून करून आम्ही ना हातपाय धुवून घेतले, कारण की आमच्या ट्रॅक्टर ड्रायव्हरला झोप येत जाय. मग हे आम्ही आमचे सगळे काम आटपून 1:15 वाजता वावरातून निघून राहिलो, पण त्यात आमचं एक ट्रॅक्टर चालूच नाही होत जाय. मग आमच्या गौरव भाऊन ते ट्रॅक्टर कसं बी चालू केलं आणि मग आम्ही सगळे ट्रॅक्टरात बसलो आणि जसं वावराच्या बाहेर निघालो तसं आम्हाला चिन्ह दिसलं आणि ते चिन्ह दिसल्याबरोबर तर मग आमचे 7 गेले आणि 3च राहिले. म्हटलं बाबू सुपादा, आता काही आपलं खरं नाही. पण मग आम्ही कसं बी देवाचं नाव घेत घेत आमच्या गावात आलो आणि मग तेव्हा कधी आमच्या जीवात जीव आला. पण आम्हाला चकवा एवढा खतरनाक बसला की अर्ध्या घंट्याच्या रस्त्याला आम्हाला डायरेक्ट 1.5 घंटा लागला.